महाविकास आघाडी म्हणून आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंनी ही खंत व्यक्त केली, कारण आज महाविकास आघाडीची बैठक होती. उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित होते. महाविकास आघाडी म्हणून आपण सभागृहात एकत्र आहोत का? विरोधक म्हणून एकी दाखवली पाहिजे असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. सोबतच राज्यभरातील सभा बैठका आंदोलन सुद्धा एकत्रित करायला हवी अशी सूचना देखील उद्धव ठाकरेंनी केली. आपली एकी राज्यभर दिसायला हवी असं मत सुद्धा त्यांनी मांडले. आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडनं. गिरीश, या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी आपली रोखठोक मतं मांडलेली आहेत. काय घडलंय बैठकीत अजून? महाविकास आघाडीच्या डिनर डिप्लोमसी होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बोलताना महाविकास आघाडी म्हणून आपण सांगतो, मात्र आपण खरंच एकत्र आहोत का अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आणि प्रश्न उपस्थित केलेत की आपण म्हणतोय की आपण महाविकास आघाडी आहोत, मात्र आपल्याला ती सभागृहात दिसत नाही. जे आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनात आपल्याला कुठेही महाविकास आघाडी म्हणून एकजूट दिसत नाहीये आणि ती एकजूट आपण एकत्रित राहायला हवं अशा पद्धतीची एक भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. आणि महाविकास आघाडी म्हणून जे काय आंदोलन आपण करायला पाहिजे ते आपण एकत्र नाही आहोत, ही खंत यावेळी आज उद्धव ठाकरे मांडलेले आहेत. त्यामुळे आपण सुरुवातीला सर्व एकजूट राहायला पाहिजे, एकत्र राहायला पाहिजे. सभागृहात समोरून तुम्हाला इशारे केले जातील, मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करा आणि आपण विरोधक म्हणून महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र राहून त्यांच्या सरकारचे जे चुकीचे धोरणं असतील, निर्णय असतील त्याविरोधात आपण एकत्रित राहून आपण भूमिका मांडायला हवी. नक्कीच आता ठाकरे सेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष आता एकजूट दाखवणार का, एकी दाखवणार का राज्यात, ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. गिरीश, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी स्पष्ट मत मांडलेलं आहे. मविया म्हणून आपण खरंच एकत्र आहोत का असा सवाल त्यांनी केलाय.